पुढची बातमी बघूयात। द्विपक्षीय बैठकीमध्ये जिनपिंग आणि ट्रम्प यांचा तैवानच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झालेला बघायला मिळालाय। तैवानच्या मुद्द्यावरून जिनपिंग आणि ट्रम्प यांचा हा बैठकीच्या दरम्यानच वाद झालाय। जिनपिंग यांनी तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेला थेट खडे बोलही सुनावले। चुकीच्या पद्धतीने तैवानचा मुद्दा हाताळाल तर चीनशी संघर्ष होईल असा इशारा देखील जिनपिंग यांनी दिलाय। चीनच्या सरकारी मीडियाने या तणावाची आणि या वादाच्या संदर्भातली बातमी दिलेली आहे। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या वादाविषयी नेमकी माहिती देत आहेत। भारती, काय नेमकं घडलेलं आहे या बैठकीमध्ये? खरं तर 2 तासाहून अधिक वेळ ही जी भेट आहे ती चालली। मैत्रीपूर्ण वातावरणात ही भेट झाल्याची माहिती मिळते आपल्याला। आणि भेटी आधी सुद्धा ट्रम्प आणि जिनपिंग दोघांकडून असं सांगितलं गेलं की आपण मित्र आहोत, सहकारी आहोत, शत्रू तर मुळीच नाही। मात्र या मीटिंगमध्ये जेव्हा तैवानचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा मात्र जिनपिंग यांनी स्पष्ट शब्दात ट्रम्प यांना सांगितल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे की जर तुम्ही तैवानचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळाल तर त्याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा। आपल्याला माहिती आहे की कुठले मुद्दे येऊ शकतात ही जेव्हा चर्चा होत होती जगभरात तेव्हा तैवानचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरेल असं सगळ्या तज्ञांकडून सुद्धा सांगितलं जात होतं। आणि त्या पार्श्वभूमीवरच चीनच्या सरकारी मीडियाने ही बातमी दिलेली आहे की अशा पद्धतीने तैवानचा मुद्दा निघाला सुद्धा। आणि जिनपिंग यांनी स्पष्ट शब्दात ट्रम्प यांना असं सांगितलंय की तो मुद्दा योग्य पद्धतीनेच हाताळला गेला पाहिजे। त्यामुळे अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात ही भेट चालली होती। मात्र या तैवानच्या मुद्द्यावरून थोडीशी तणातणी झालेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या येतात। अगदी भारती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विशेष सन्मान करून